हॅलो एव्हरीवन. जसं की तुम्हाला माहीतच आहे, कालच बीएमसी सब इंजिनियर या पोस्टसाठीचा निकाल लागलेला आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा. या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना यश आलेलं असेल. या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना यश आलेलं नसेल त्यांनी पुढच्या परीक्षेसाठी कसून तयारीला लागायचं आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आजचा व्हिडिओ कशासाठी आहे? गेल्या काही 5-6 महिन्यापासून मी युट्यूबवरती एक गायडन्सची सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये टेस्ट सिरीजचं महत्त्व सांगत असतो, तुम्हाला पीवायक्यूचं महत्त्व सांगत असतो, की का पीवायक्यूज सॉल्व्ह करायचे आहेत, का टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे आहेत. कारण ही सवय बऱ्यापैकी नव्हती मुलांना. मुलांना रिव्हिजन किंवा अभ्यास करणं फक्त नोट्स रीड करणं असं वाटायचं. याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी आज तुमच्या पुढे रिप्रेझेंट करतोय. बीएमसी सब इंजिनियरच्या एक्झाम जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची रँक 1 आलेली आहे असा स्टुडंट यश सुनील भडांगे, याचा स्कोर आलेला आहे 80.50. या विद्यार्थ्याबद्दल मला आज बोलायचंय. सगळ्यात अगोदर यश आणि त्याच्या सर्व कुटुंबाचं खूप खूप मनापासून अभिनंदन. यश विषयी मला आज का बोलायचंय? कारण यश हा तुमच्यासारखाच एक विद्यार्थी आहे, ज्याचा स्कोर कमी येत होता, 130-140 या रेंजमध्ये खेळत होता, ज्याला टेन्शन येत होतं, ज्याला डिप्रेशन येत होतं, असाच हा विद्यार्थी. यश विषयी सांगायचं झालं तर यशचा मला 16 ऑक्टोबर 2024 रोजी मेसेज आलेला होता. या मेसेजमध्ये मी मुद्दाम हे रिप्रेझेंट करतोय. का रिप्रेझेंट करतोय? कारण तुम्हाला देखील यामधून काहीतरी शिकायचंय. 16 ऑक्टोबर 2024 रोजी त्याचा मला मेसेज आला होता. यश काय सांगतोय की प्रिपरेशन तो करतोय फ्रॉम द फर्स्ट इयर, डिस्क्रिप्टिव्हचे क्लास करतोय, स्ट्रक्चरचे सब्जेक्ट बाकी आहेत, पीडब्ल्यूडी जेई, सीए, डब्ल्यू आर डी सीईए आणि डब्ल्यूसीडी जेई या सगळ्या एक्झाम दिल्या. आणि त्याचा स्कोर जो आहे हा स्कोर त्या एक्झाम मध्ये 130 to 145च्या रेंजमध्ये होता. हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की या स्कोर जेवढ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाय त्या सगळ्यांचा ह्याच रेंजमध्ये स्कोर येतोय. आणि त्याने स्वतः सांगितलंय की कट ऑफ जो आहे हा 160च्या अराउंड आहे. एमसीक्यू प्रॅक्टिससाठी तो युथचं एईचं बुक रेफर करतोय. त्यात बरेच क्वेश्चन स्टॅटिक डेटा आहे आणि तो ऍड ऑन करतोय. आणि मी त्यावेळेस काय केलं होतं की टाइम टेबल सांगितलं होतं एक युट्यूबवरती, त्या पद्धतीनं त्याचं टाइम टेबल बनवलं. तुम्ही जसं टाइम टेबल सांगितलं तसं प्रिपेअर करतोय. प्रिलिम्सच्या क्लासमुळे नॉनटेकचं जवळजवळ पूर्व म्हणजे ते नॉनटेक त्याचं झालेलं आहे पूर्वी. बट आता सगळं काही एकत्र कसं मॅनेज करायचं हा त्याचा काय होता क्वेश्चन होता. हा 16 ऑक्टोबर 2024 रोजी यशचा आलेला क्वेश्चन आहे. त्याचा देखील तुमच्यासारखाच डाऊट आहे की सर माझा पीडब्ल्यूडी जेई डब्ल्यूसीडी जेईच्या एक्झाम झाल्या, त्यामध्ये स्कोर 130 to 140 होता. हा स्कोर मला माझं सिलेक्शन कसं मिळवायचं हा प्रश्न त्या दिवशी आमचं जे डिस्कशन झालं, मी त्याला एक सिंपल सेंटेन्स सांगितलं की 6+4 करावं लागेल टेक आणि नॉन टेक मॅनेज करण्यासाठी, आणि नंतर सायंकाळी कॉलवर बोलू हे सांगितलं. कॉलवरती डिटेल डिस्कशन झालं. त्यानंतर त्याला मी काय करायचं काय नाही याबद्दल सांगितलं, थोडं गाईड केलं, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी दिली. त्यानंतर मात्र प्रत्येक आठवड्याला म्हणा किंवा महिन्यातून एकदा म्हणा आमचं बोलणं व्हायचं. यश डाऊट विचारायचा आणि त्या डाऊट बद्दल आमचं डिस्कशन व्हायचं. किती सब्जेक्ट झाले आहेत, किती सब्जेक्ट बाकी आहे, मग कोणत्या सब्जेक्टवर फोकस करायला हवा याविषयी आम्ही बोलायचो. मग त्याचा मधले मेसेज मी सगळेच काही दाखवत नाहीये, कॉलिंग वगैरे किंवा कशा पद्धतीने आहे, कारण ते कॉलवर बरेच बोलणं झालंय, मध्ये पण बरेचसे मेसेज आहे. 16 एप्रिलला पुन्हा त्याचा मेसेज आला होता, जसं तुम्ही बघू शकता. आता मला खालचा दाखवायचा म्हणून हा दाखवावा लागतोय. सर बीएमसीची तयारी चांगली चालू आहे. स्पेक्युलेशन आहे की त्यावेळेस 16 एप्रिलच्या एमआयडीसीच्या डेट्स पण येऊ शकतात. सो त्याच्यात मराठी प्लस इंग्लिशला परत रिव्हिजन मध्ये ऍड करू का असं त्याचा क्वेश्चन होता. कारण टीपीए नंतर त्याला हात नाही लावलाय. सायमल्टेनियसली सगळ्यांना माहिती आहे टीपीएम किंवा बीएमसी मध्ये एफएम, हायड्रोलॉजी, इरिगेशन यांची प्रॅक्टिस प्लस थेअरी हे हे 3 सब्जेक्ट बऱ्याच सगळ्याच विद्यार्थ्यांचे बाकी असतील. त्याचं म्हणणं होतं की थोडा गायडन्स करा, इथे रिप्लाय दिला तरी चालेल. त्यानंतर पुन्हा आमचं कॉलवरती डिस्कशन झालं. पुन्हा थोडीशी स्ट्रॅटेजी नंतर काय करायचंय, कशा पद्धतीनं स्टडी मॅनेज करायचंय. मला हे नाही सांगायचं की मी त्याला स्ट्रॅटेजी सांगितली म्हणून त्याचं सिलेक्शन झालं. मला हे सांगायचं आहे की यश जो आहे या यशचा 5-6 महिन्यापूर्वी स्कोर 130 to 145च्याच अराउंड होता. पण त्यानंतर ज्या गोष्टी त्याला सांगितल्या त्या गोष्टी त्या काय केल्या, त्यावरती अप्लाय केल्या. म्हणजे बरेच जणांचा कॉल येतो, बरेच विद्यार्थी रिच आउट करतात की सर आमचा स्कोर कमी येतोय. त्यांना जर सांगितलं ना की एवढ्या टेस्ट सिरीज द्यायच्या, ते म्हणतात एवढ्या टेस्ट सिरीजची गरज नसते, आपण तर डायरेक्ट, म्हणजे मुलं स्वतः सांगतात की डायरेक्ट रिक्रुटमेंटला सर एवढी गरज नसते ना. तुम्ही स्वतःहून म्हणताय गरज नसते, मग कसं काय सांगणार आहे मी? बरोबर की नाही? जर तुम्हाला खरोखर सिलेक्शन हवं आहे तर टेस्ट सिरीज, एमसीक्यू प्रॅक्टिस आणि स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग हेच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे यश. तुम्हाला दिसत असेल यशचा 16 ऑक्टोबरचा मेसेज, आणि 16 ऑक्टोबरच्या मेसेजमध्ये म्हणतोय माझा स्कोर जो आहे हा स्कोर येतोय 130 to 145च्या रेंजमध्ये. आणि
काल जेव्हा बीएमसीचा रिझल्ट लागला, त्या बीएमसीच्या रिझल्टमध्ये यशची जी रँक आहे ही रँक 1 आहे. 80.50 त्याचा स्कोर आहे. हा मेसेज तुम्ही बघू शकता कालचा. यस्टरडे त्याने मेसेज केला रात्री, सर रँक 1, थँक्यू सो मच. हे मेसेज देवासारखे भेटले मला तुम्ही. हे जेव्हा मी रीड केलं तेव्हा स्वतःला देखील पर्सनल आनंद होतो, स्वतःची विक्ट्री झाल्यासारखं वाटतं की नाही, आपण जी स्ट्रॅटेजी सांगतोय किंवा आपला जो एक्सपिरियन्स असेल. मी गेटसाठी प्रिपरेशन केलं जवळपास 2 वर्ष, ज्यामध्ये मलाही फेल्युअर बघावं लागलं. माझी रँक 1000च्या बाहेर होती, नंतर ती कुठेतरी 500च्या आसपास आली, नंतर कुठेतरी ऑल इंडिया रँक 39 आली. हा जो एक्सपिरियन्स होता, जो 2-2.5 वर्ष अभ्यास करण्याचा, हा एक्सपिरियन्सच्या वरनं मी स्ट्रॅटेजी सांगतो की तुम्हाला एक्झॅक्टली एक्झामसाठी काय करायचंय, तुम्हाला कोणते पीवायक्यू सॉल्व्ह करायचे आहेत, तुम्हाला कोणत्या पद्धतीचे क्वेश्चन सॉल्व्ह केले किंवा टेस्ट सिरीजचं महत्व काय आहे, याविषयी मी वेळोवेळी व्हिडिओ बनवतोय. बट तुमचं सिलेक्शन तेव्हाच होणार आहे तुम्ही ज्यावेळेस हे व्हिडिओला पेन पेपरवरती उतरवणार आहात आणि पेन पेपरवरती उतरवल्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन करणार आहात. तर लवकरच आपण काय करणार आहोत, लवकरच आपण यश सोबत एक पॉडकास्ट करणार आहोत, ज्यामध्ये यश तुम्हाला सांगेल की त्याने कशा पद्धतीने स्ट्रॅटेजीज ज्या आहे या स्ट्रॅटेजीज अप्लाय केल्या, कशा पद्धतीनं त्याने सर्व गोष्टी अप्लाय करून काय केलं, त्याचं सिलेक्शन म्हणजे जो 130 to 145चा स्कोअर जो होता, हा 130 to 145चा स्कोअर त्याने सिलेक्शन पर्यंत तो कसा घेऊन गेला, याविषयी आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. लवकरच तो पॉडकास्ट जो आहे तो पॉडकास्ट आपल्या चॅनलवर देईल. सगळ्यांना हा पॉडकास्ट बघायला मिळेल की कशा पद्धतीने एक प्रॉपर गायडन्स, प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि त्या स्ट्रॅटेजीचं ऍप्लिकेशन, या 3 गोष्टी एकत्र आल्या तर तुमचं सिलेक्शन होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. ठीक आहे. सो पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांनी खचून जायचं नाहीये. आपला स्कोर चेक करा. पहिली गोष्ट करा, अनालिसिस करा, माझं चुकतं काय. नसेल समजत, माझ्यापर्यंत रिच आउट करा. मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. रिच आउट करा, नक्की आपण तुमच्या समस्या सोडवण्याचा ट्राय करूया. ठीक आहे. थँक्यू सो मच.